हॅलो स्टुडंट्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. मी विक्रम सर आज तुम्हाला शिकवणार आहे 11th बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट. आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत खूप सारे कन्सेप्ट आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वेगळे कन्सेप्ट पाहणार आहोत. तर चला तर मग बघूया काय आपल्याला पाहायचं या व्हिडिओमध्ये. बेसिक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज. येस, ट्रेड डिस्काउंट हा पहिला कन्सेप्ट आहे. डिस्काउंट हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. डिस्काउंट शब्द आपण कधी ऐकतो ज्यावेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जातोय तर दुकानदाराकडे आपण नक्कीच डिस्काउंट मागतो. आपण कपडे घ्यायला जात असतो किंवा आणखी कोणती वस्तू घ्यायला जात असतो आपण डिस्काउंट नक्कीच मागतो. सो डिस्काउंट कशासाठी दिला जातो? तर डिस्काउंट एखाद्या वस्तूची प्राइस कमी करून मिळावी याच्यासाठी दिला जातो. आपल्यालाही थोडा फायदा व्हावा म्हणून डिस्काउंट तिथे असतो. तर आपल्याला त्या डिस्काउंटच्या दोन टर्म इथे डिस्कस करायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे ट्रेड डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंट कशाला म्हणतात? चला बघूया तर कशाला म्हणतात आणि हा केव्हा अकाउंट होतो. अलाव ऑन लीज प्राइस ऑन मार्क प्राइस, म्हणजे छापील किंमत जी असते लीज प्राइस. समजा 1000 रुपीज एखाद्या वस्तूची किंमत त्या वस्तूवर छापलेली जर असेल 1000 रुपीज तर ती लीज प्राइस आली, मार्क प्राइस आली किंवा कॅटलॉग प्राइस आली. तर अशा प्राइस वर ट्रेड डिस्काउंट असतो. समजा दुकानदार बोलला की आम्ही तुम्हाला 10% ट्रेड डिस्काउंट देऊ, तर डिस्काउंटमुळे वस्तूची किंमत कमी होते. माहिती आहे ना, 10% म्हणजे समजा 100 झाले. ओके, सो ट्रेड डिस्काउंटमुळे वस्तूची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार आहे. ओके, सो ट्रेड डिस्काउंट हा काउंट होणार आहे लीज प्राइस किंवा मार्केट प्राइस आणि त्याच्यामुळे प्रोडक्टची व्हॅल्यू कमी होते. ओके, अलाव ऍट द टाइम ऑफ परचेस और सेल. परचेस करताना किंवा सेल करताना हा डिस्काउंट दिला जातो, अदर कोणत्याही वेळेस नाही. ट्रेड डिस्काउंट ट्रेड नावातच तुम्हाला कळेल ट्रेड कशाला म्हणणार, जिथे परचेस किंवा सेल हे ट्रान्झॅक्शन ऍक्टिव्हिटी असतील तो असतो ट्रेड. मग असं परचेस आणि सेल होताना जो डिस्काउंट देणार त्याला ट्रेड डिस्काउंटच म्हणायला हवा. ओके, बिकॉज ट्रेड हा परचेस आणि सेलशी रिलेटेडच असणार आहे. सो म्हणून अलाव ऍट द टाइम ऑफ परचेस और सेल, ज्यावेळेस जिथे ट्रेड होतोय, जिथे परचेस आहे, जिथे सेल आहे, अशा ठिकाणी हा डिस्काउंट दिला जाईल. ओके, सो म्हणून हा इथे लिहिलाय बघा, लिस्ट प्राइस वर ट्रेड डिस्काउंट 10% दुकानदाराने आपल्याला दिला तर 900 रुपये आपल्याला त्यांना द्यावे लागतील. ठीक आहे. ट्रेड डिस्काउंट डज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. हा पॉइंट महत्वाचा आहे की ट्रेड डिस्काउंट हा अकाउंट्स मध्ये किंवा कुठेच लिहिला जात नाही. ओके, कारण ट्रेड डिस्काउंटमुळे वस्तूची किंमतच कमी होते. म्हणजे 1000 रुपयाची वस्तू तुम्हाला जर 900 रुपयाला मिळत असेल, तुम्ही दिले किती? 900 रुपये दिले. तुम्ही लक्षात काय ठेवणार? तुमचा खर्च किती झाला? 900 रुपयाचा. म्हणजे वस्तूची किंमत काय लक्षात ठेवणार? 900 रुपये. म्हणजे जर अशा वेळेस जर आपल्याला ट्रेड डिस्काउंट मिळत असेल तर आपण वस्तूची किंमत जेवढी द्यावी लागली ती लक्षात ठेवतो. तर ट्रेड डिस्काउंट लक्षात ठेवण्याची गरजच नाहीये. म्हणजे लिस्ट प्राइस जी काही असेल, ट्रेड डिस्काउंट त्याच्यात लेस झाला तर ट्रेड डिस्काउंट लिहिला जात नाही. ओके, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ट्रेड डिस्काउंट कधीच लिहिला जात नाही. ठीक आहे, कारण जी व्हॅल्यू कमी होऊन राहते ती व्हॅल्यू लिहावी लागते. व्हॅल्यू ऑफ गुड्स रेकॉर्डेड आफ्टर डिडक्शन ऑफ ट्रेड डिस्काउंट पहा म्हटलेलं आहे. ती व्हॅल्यू लिहिणार जी व्हॅल्यू ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतर मिळते, डिडक्ट केल्यानंतर मिळते. म्हणजे 1000 मध्ये जर मी 100 रुपीज ट्रेड डिस्काउंट दिला तर ही फायनल व्हॅल्यू बनते 900 रुपीज. ही व्हॅल्यू बुक्स मध्ये लिहायला हवी, कारण जेवढे पे करावे लागले किंवा जेवढे मिळाले ती व्हॅल्यू ही आहे 900 डिस्काउंट लेस केल्यानंतर. पण डिस्काउंट लेस केल्यानंतर जी फायनल व्हॅल्यू आहे ती आपण तिथे लिहिणार आहोत. ओके, सो ट्रेड डिस्काउंटचे काही महत्वाच्या 4 पॉइंट्स आपल्याला इथे पाहायला मिळाले. सो हे पॉइंट्स तुम्ही तुमच्याकडे लिहू शकता नक्कीच. तर ट्रेड डिस्काउंट हा कन्सेप्ट आपण इथे क्लिअर केलेला आहे. तुम्हाला समजला की नाही तुम्ही नक्कीच सांगू शकता. पुढे आपण जाऊया पुढच्या कन्सेप्टकडे, जो आहे कॅश डिस्काउंट. डिस्काउंटचे 2 टाइप्स असतात. पहिला टाइप्स आपण पाहिला ट्रेड डिस्काउंट. आता आपण पाहणार आहोत कॅश डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंट केव्हा कधी दिला जाईल बघूया. अलाव ऍट द टाइम ऑफ रिसिप्ट और पेमेंट ऑफ कॅश. जेव्हा कॅश दिली जाते किंवा कॅश घेतली जाते, ती कॅश घेण्याच्या वेळेस जो डिस्काउंट दिला जाईल तो असणार आहे कॅश डिस्काउंट. समजा शॉपकीपरला आपल्याला 900 रुपीज द्यायचे आहेत, पण त्याने आपल्याला कॅश डिस्काउंट 1% दिला. सो समजा 9 रुपीज दिले, तर उरलेली अमाऊंट आपण देणार. जेवढे पे करायचे होते त्याच्यावर जी अमाऊंट दिली जाईल डिस्काउंट म्हणून ते असणार आहे कॅश डिस्काउंट. ओके, समजा ए हा आपला फ्रेंड आहे, त्याने आपल्याकडून 10,000 रुपीज घेतले होते. ओके, पण तो या महिन्यात देईल, पुढच्या महिन्यात देईल, काही सांगता येत नाहीये. समजा तो पुढच्या महिन्यात देणार आहे, तर आपण त्याला एक थोडंसं लालच द्यायचं.
पुढच्या महिन्यात दिले तर तुला 10,000 द्यावे लागतील. तर एक काम कर, तू या महिन्यातच दे, मी तुला 1,000 रुपये कमी करतो. मी तुला सांगतो की तू मला 9,000 दिलेस तरी चालेल. असं जर आपण त्याला सांगितलं तो काय करेल, पुढच्या महिन्यातले पैसे अरेंज करण्यात तो या महिन्यातच देईल. ओके, म्हणजे पेमेंट लवकर व्हावं किंवा ऑन दी स्पॉट पेमेंट व्हावं यासाठी डिस्काउंट दिला जातो. सो त्याला म्हणणार आपण कॅश डिस्काउंट. किती डिस्काउंट दिलाय ते माहितीये का? 1,000 रुपीज. ओके, सो 10,000 जर आपल्याला मित्राकडून मिळणार असतील तर पुढच्या महिन्यात द्यायला रेडी आहे, तर आपण त्याला या महिन्यातच कसे द्यायला लावले, 1,000 रुपये डिस्काउंट देऊन. पण 1,000 रुपये आपल्यासाठी लॉस झाला हे खरं आहे, पण आपल्याला वेळेच्या आधी पैसे मिळाले. ओके, सो ज्या वेळेस अर्ली पेमेंट पाहिजे असेल किंवा कॅश पटकन रिसीव्ह करायची असेल ऑन दी स्पॉट, तर त्यावेळेस हा डिस्काउंट दिला जाईल. हा पेमेंटवर दिला जातो. इथे छापील किंमत, लिस्ट प्राइस, मार्क प्राइस असं काहीही नसतं. पेमेंटच्या वेळेस हा दिला जाणारा डिस्काउंट. म्हणून इथे म्हटलेलं आहे अलाव ऍट द टाइम ऑफ रिसिप्ट और पेमेंट. नाउ अलाव ऑन फायनल व्हॅल्यू विच इज ड्यू. जी अमाऊंट देणं बाकी आहे किंवा जी अमाऊंट द्यायची आहे त्या अमाऊंटवर दिला जाईल. मी इथे पण तुम्हाला दाखवलं 900 रुपयावर काउंट केला, 1,000 रुपयावर नाही, 900 रुपयावर. जी अमाऊंट द्यायची बाकी आहे त्याच्यावर, म्हणजे जी फायनल व्हॅल्यू देणं बाकी आहे त्याच्यावर डिस्काउंट देणार. ओके, सो अलाव ऑन फायनल व्हॅल्यू विच इज ड्यू. जी देणं बाकी आहे, जी द्यायची आहे अशा अमाऊंटवर दिला जाईल. छापील किमतीवर कॅश डिस्काउंट काउंट होणार नाही. लिस्ट प्राइसवर, मार्क प्राइसवर कॅश डिस्काउंट काउंट होत नाही, लक्षात ठेवा. अलाव बिकॉज ऑफ स्पॉट पेमेंट और अर्ली पेमेंट. कॅश डिस्काउंट देण्याचं कारण स्पॉट पेमेंट पाहिजे, अर्ली पेमेंट पाहिजे, वेळेत पेमेंट मिळालं पाहिजे, म्हणून हा कॅश डिस्काउंट दिला जातो. ओके, फाईन. कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. दॅट इज इम्पॉर्टंट. ट्रेड डिस्काउंट डिडक्ट झाल्यानंतर कॅल्क्युलेट होणार आहे कॅश डिस्काउंट. बघा, इथे आधी सगळ्यात आधी ट्रेड डिस्काउंट दिला, त्याच्यानंतर कळलं की आपल्याला नक्की द्यायचे किती आहेत, 900 द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा 1% डिस्काउंट घेतला, कॅश डिस्काउंट मिळाला. म्हणजे ट्रेड डिस्काउंट आधी वजा होतो, मग वजा होतो कॅश डिस्काउंट. पहिला लेस काय होणार, ट्रेड डिस्काउंट. नंतर लेस काय होणार, कॅश डिस्काउंट. सो ट्रेड डिस्काउंट डिडक्ट झाल्यानंतर कॅल्क्युलेट होणार आहे कॅश डिस्काउंट. मी सांगितलं 9 रुपीज हे मिळाले तर याच्यावर 1%, म्हणजे ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतर जी अमाऊंट राहते त्याच्यावर आहे. सो कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे. कॅश डिस्काउंट अपियर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. अकाउंट्स मध्ये आपल्याकडे एक रेकॉर्ड म्हणून लिहून ठेवावं लागतं की आपण कॅश डिस्काउंट किती दिला. ट्रेड डिस्काउंट लिहिण्याची गरज नसते, कारण वस्तूच्या छापील किमती ह्या वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यावर ट्रेड डिस्काउंट देऊन वस्तूची किंमत नंतर फायनल डिसाईड होते की या व्हॅल्यूला हा प्रोडक्ट विकला किंवा खरेदी केला. ती विकलेली व्हॅल्यू एवढी असेल तर ती आपण लिहिणार. ट्रेड डिस्काउंट लिहिण्याची गरज नसते, पण कॅश डिस्काउंट लिहावा लागतो, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला 900 रुपये मिळणार होते तर आपण त्याच्यात 9 रुपये डिस्काउंट दिला. 10,000 रुपये मिळणार होते त्याच्यात 1,000 रुपये आपण डिस्काउंट दिला. आपल्याला लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला हे लिहावं लागेल. ओके, सो हे लिहिणं गरजेचं आहे. कॅश डिस्काउंट हा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहिला जातो, पण याच्या अपोजिट ट्रेड डिस्काउंट हा बुक्स मध्ये लिहिला जात नाही, रेकॉर्ड करून ठेवला जात नाही. कॅश डिस्काउंट हा रेकॉर्ड करून ठेवावा लागतो. त्याचं कारण पुढे आहे बघा. इट इज लॉस फॉर सेलर. सेलर साठी हा लॉस असतो, अँड प्रॉफिट फॉर बायर. बायर साठी हा प्रॉफिट असतो. आणि लॉस आणि प्रॉफिट ऑफकोर्स लिहून ठेवायला हवेत, म्हणूनच कॅश डिस्काउंट हा रेकॉर्ड करून ठेवला जातो बुक्स ऑफ अकाउंट. ठीक आहे. सो डिस्काउंटच्या 2 टर्म्स आपण इथे डिस्कस केला. एक ट्रेड डिस्काउंट आणि दुसरं म्हणजे कॅश डिस्काउंट. ठीक आहे. दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. ट्रेड डिस्काउंट केव्हा आणि कॅश डिस्काउंट केव्हा दिला जाईल. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण सॉल्व्हंट आणि इन्सॉल्व्हंट या 2 टर्म पाहण्यासाठी. तर सॉल्व्हंट आणि इन्सॉल्व्हंट या 2 टर्म पर्सनशी रिलेटेड आहेत. बघूया आपल्याला काय सांगितलं. इफ पर्सन्स एसेट्स. एसेट्स म्हणजे मी इथे लिहून ठेवलाय प्रॉपर्टी. असेट्स कशाला म्हणणार, प्रॉपर्टीला. एखाद्या पर्सनची प्रॉपर्टी म्हणजे असेट आर मोअर दॅन लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे लोन. मोअर दॅन म्हणजेच आपण म्हणूया की कोणत्याही पर्सनची प्रॉपर्टी असेट्स हे त्याच्याकडे असणाऱ्या लोन पेक्षा जास्त आहे, त्याने घेतलेल्या लोन पेक्षा जास्त आहे, और इक्वल टू हिज लायबिलिटीज, किंवा त्याच्या असणाऱ्या लोन एवढीच आहे, तर तो पर्सन सॉल्व्हंट पर्सन असतो. कसा काय बघा. आता समजा इथे आपण म्हणूया 50 lakhs ची प्रॉपर्टी एका पर्सनकडे आहे, पण त्याने घेतलेले लोन 20 lakhs आहे. प्रॉपर्टी ही त्याची असेल, लोन ही त्याची लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे द्यायचं आहे, म्हणजे त्याला 20 लाख रुपये परत करायचे आहेत आणि त्याच्या नावावर असणारी प्रॉपर्टी 50 लाखाची. समजा त्याच्याकडे पुढे जाऊन पैसे नसले,
आणि त्याला लोन परत करायचं आहे, तो काय करू शकतो? आपल्या प्रॉपर्टीचा काही हिस्सा विकून जे पैसे येतील ते लोन रिपे करण्यासाठी युज करू शकतो. म्हणजे पुढे जाऊन त्याला जर लोन पे करायचं झालं तो लोन पे करू शकतो त्याच्या प्रॉपर्टी म्हणून. ओके, म्हणजे असा कोणता पर्सन असेल ज्याच्या प्रॉपर्टीज खूप आहे आणि लोन त्यानं जे घेतलंय ते कमी आहे प्रॉपर्टीपेक्षा, तर अशा वेळेस तो ते लोन कम्प्लिटली क्लीन करू शकतो, क्लिअर करू शकतो त्याच्या प्रॉपर्टीला विकून. बरोबर? मग असा पर्सन सॉल्व्हंट आहे कारण हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकतो. सॉल्व्ह करू शकतो हा प्रॉब्लेम लोन पे करण्याचा, कारण त्याच्याकडे प्रॉपर्टीजच तेवढे आहे. सो प्रॉपर्टी जेव्हा जास्त असेल, लोन कमी असेल, तर लोन तर पे करणं महत्वाचं आहे. आणि हे लोन पे करण्याची जी कॅपेबिलिटी आहे या त्या पर्सनकडे असेल, कारण त्याच्याकडे प्रॉपर्टी खूप आहे. आणि असा पर्सन नक्कीच सॉल्व्हंट पर्सन असतो. इथे म्हणूनच म्हटलंय की पर्सन्स एसेट्स आर मोर दॅन लायबिलिटीज और इक्वल टू हिज लायबिलिटीज, देन ही इज कॉल्ड ॲज सॉल्व्हंट पर्सन. आता याच्या बरोबर अपोजिट इनसॉल्व्हंट आहे, म्हणजे हा जर पे करत असेल तर याला पे करायला चान्सच नसतो. याचं रिझन पुढे बघा. पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट. लायबिलिटीज म्हणजे आपण लोन म्हणतोय, त्याच्या डोक्यावर असणारे लोन एवढे जास्त आहेत की त्याच्यात ऍसेट्स पण कमी पडतात. म्हणजे आपण असं म्हणूया त्याच्याकडे असणारी प्रॉपर्टी फक्त 10 लाखाची आहे, पण लोन 20 लाख आहे. म्हणजे काहीही करा, प्रॉपर्टी कितीही विका, त्याचं लोन काही संपणार नाही. असा पर्सन ज्याची असेट खूप कमी आणि लोन खूप जास्त आहे, असा पर्सन कधीच आपलं लोन रिपे करू शकत नाही, क्लिअर करू शकत नाही. म्हणूनच अशा पर्सनला इनसॉल्व्हंट म्हणतात. तो कधीच प्रॉब्लेम त्याचा हा सॉल्व्ह करू शकत नाही. सो सॉल्व्हंट पर्सन अँड इनसॉल्व्हंट पर्सन अशा दोन्ही प्रकारचे पर्सन बिझनेसमध्ये आपल्याला मिळतात. सॉल्व्हंट पर्सन तो असतो ज्याच्या प्रॉपर्टीज खूप काही असणार आणि लोन एकदम कमी असेल आणि तो फायनान्शियली क्लिअर राहू शकतो. बट इनसॉल्व्हंट पर्सन तो असेल ज्याच्याकडे कॅपेबिलिटीज नसेल की तो लोन पे करू शकतो. ओके, सो सॉल्व्हंट पर्सन आणि इनसॉल्व्हंट पर्सन या दोन टर्म्स इथे अशा आहेत. सो ओव्हरऑल आपण 4 कन्सेप्ट इथे पाहिलेल्या आहेत. तुम्हाला नक्कीच कळल्या असतील. पहिली ट्रेड डिस्काउंट, सेकंड कॅश डिस्काउंट, नंतर सॉल्व्हंट, इनसॉल्व्हंट. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये हे पुन्हा रिवाइज करण्यासाठी तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. तुम्ही नक्कीच नोट डाऊन करा. तुम्हाला कळलं की नाही तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तर आता आपण या व्हिडिओमध्ये एवढेच कन्सेप्ट घेत आहोत. बाकीचे पुढचे कन्सेप्ट जे आहेत ते नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.